आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। पुण्यामध्ये नुकतीच दोन माजी महापौरांची एक बैठक पार पडली अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे या एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळू लागलेलं आहे। स्वतः सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी इच्छुक आहे असं सुद्धा म्हटलं जाते आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत। दादा, तुम्ही याआधी सुद्धा म्हटला होता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीये, पण त्याच्यानंतर आणखीन चर्चा या वाढत चाललेल्या आहेत। दोन माजी महापौरांची म्हणजे तुमच्या एक पक्षातले आणि अजितदादांच्या एका पक्षातले माजी महापौर यांची एक बैठक झाली। खरंच काय असं झालेलं आहे का? तुम्ही सुद्धा महापौर राहिलेला आहात? नाही, मला नाही असं अशा प्रकारची कुठल्या प्रकारची चर्चा झाली असेल, कारण की असं काय करायचं असेल तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब असेल किंवा माझ्या स्तरावर कोणाला तरी जबाबदारी दिली गेली असेल, अशा प्रकारची कुठली ऑफिशियल जबाबदारी कोणाला दिलेली नव्हती। त्याच्या पलीकडे जर कोणी चर्चा केली असेल तर ती 100% चुकीची आहे आणि त्याचबरोबर नाही का या ठिकाणी त्यांना तशा प्रकारचा अधिकारच नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। त्याचं कारण आहे की इथं आमची लाईन ऑफ ॲक्शन क्लिअर कट ठरली की महाविकास आघाडी म्हणून आपण या शहरात निवडणूक लढवावी। त्यात काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव बाळासाहेब शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना असेल, अशी मानसिकता तयार झालेली असताना कार्यकर्ते म्हणजे राज्यातल्या सगळ्या युनिटमध्ये माझं एकमेव युनिट पुण्याचं आहे जिथं 165 जागेंकरता 252 अर्ज आलेत। त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी वाईट काळात संघर्षाच्या काळात आदरणीय पवारसाहेबांची आदरणीय सुप्रियाताईंची साथ आणि पक्षाची साथ दिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांचा भ्रमनिरास होणार नाही। पुणेकरांच्या नजरेत आमची नाही का या ठिकाणी चुकीची भूमिका जाणार नाही आणि किंबहुना पुण्याचं वाटोळं ज्या महायुतीने केलेलं आहे त्या महायुतीतल्या कुठल्याही पक्षावर जायचं नाही या इराद्याने आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आमच्या पुरोगामी चळवळीला जर याच्यामुळे तडा जात असेल तर या ठिकाणी अशा प्रकारची आघाडी किंवा युती नको। पण तुम्ही सुरुवातीपासून याला विरोध करताय म्हणून तुम्हाला सोडून अन्य पुन्हा व्यक्तींशी याबद्दलची चर्चा केली जाते का असं सुद्धा म्हटलं जाते। म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाकडून तुमच्या काही पक्षातल्या नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे असं सुद्धा म्हटलं जाते, तुम्हाला बाजूला ठेवू? असं बिलकुल नाही। असं काय व्हायचं असतं तर आदरणीय पवारसाहेबांनी आदरणीय सुप्रियाताईंनी मला डिरेक्टली सांगितलं असं, किंबहुना मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये आदरणीय ताईंनी आदरणीय साहेबांनी माझ्याकडून आढावा सुद्धा घेतला की आपण महाविकास आघाडीच्या संदर्भात कुठवर गेलेलो आहोत आणि काँग्रेसबरोबरच्या 2 बैठका, शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांच्याबरोबर झालेल्या 2 आमच्या नाही का चर्चेच्या फेरी, ह्या सगळ्या मी त्यांच्या कानावर घेतात आणि त्यांनी गो अहेड सांगितल्यानंतर आम्ही पुढे गेलेलो। त्याच्यामुळं साहेबांना जर किंवा ताईंना दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात काय करायचं असतं किंवा एकत्रित लढवायच्या संदर्भात काय आदेश द्यायचे असतात त्यांनी पूर्वीच दिले असते। त्याच्यामुळे हे आता जे चाललेलं आहे हे कोणाला तरी एका दुसऱ्या माणसाला वाटतंय म्हणूनचा हा विषय, पण तो कार्यकर्त्यांवर अन्याय करणारा आहे, पुणेकरांना नाराज करणारा आहे आणि पुरोगामी चळवळीला डाग लागणारा आहे, एवढं नक्की आहे। पण राजकारणात कधीही कुठल्या क्षणी काही होऊ शकतं दादा। आता नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, ह्याच्यामध्ये आपण कोण कुणासोबत गेलेला आहे तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे। पक्षाचा जर आदेश आला, समजा जर दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र लढायचं असेल तर मग शहराध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही राजी असणार याला? मुळात विषय असा आहे, पुणे महानगरपालिकेची अनेक 40 ते 50 मॅक्सिमम 80,000ची नका मतदारसंघ असणाऱ्या कुठल्या नगरपालिकेची तुलना होऊ शकत नाही। राज्यातल्या क्षेत्रफळानुसार एकमेव मोठं शहर, देशातलं 2 क्रमांकाचं शहर, फ्लोटिंग पॉप्युलेशन सहित 1 कोटी लोकसंख्येचं हे शहर, मेट्रोपॉलिटन सिटीकडे वाटचाल करणारं हे शहर, याच्यामध्ये म्हणजे सेक्युलर किंवा त्याचबरोबर नाही का एज्युकेटेड नाही का मतदारांची संख्या खूप मोठी आहे। त्यांनी माहितीने केलेला भोंगळ कारभार, भ्रष्टाचारी कारभार, पुण्याचं ट्रॅफिक जामच्या बाबतीत, गुन्हेगारीच्या बाबतीत झालेलं वाटोळं, हे सगळं पाहून त्या ठिकाणी महायुतीला मतदान करायचं नाही हा निर्धार घेतलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये महायुतीतल्या एखाद्या पक्षावर आमची आघाडी जर झाली तर त्या ठिकाणी आम्हाला महायुतीवर किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर किंवा इथल्या सत्ताधारी भाजपवर टीका करण्याचा नैतिक अधिकारच राहणार नाही, हे माझं स्पष्ट सांगणं आहे। मग काय नेमकं पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? जर आता असंही कळतं की सुप्रियाताई सुद्धा इच्छुक आहेत दादांसोबत एकत्र लढायला, अशा परिस्थितीमध्ये शहराध्यक्ष म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार? मला नाही वाटत, म्हणजे मी माझ्या एकदम खंबीर नेत्यात सौ सुप्रियाताई सुळेंचा असा कुठल्या प्रकारचा प्रस्ताव नाही किंवा त्या प्रकारचा त्यांच्या मनात असला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं नियोजन सुद्धा नाही असतं तर त्यांनी मला दिलखुलासपणाने सांगितलं असतं। त्याच्या पलीकडं पार्टीचे सुप्रियो म्हणून आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताईंना जो काय असेल तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्या निर्णयाला विरोध करण्याचा किंवा त्याच्यावर बोलण्याचा मला बिलकुल अधिकार नाही। मी खूप सामान्य दर्जाचा कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की जर एक तर मुळात हे असं काही होणार नाही, झालं तर आपण त्या निर्णयात बिलकुल नसावं। असा काही निर्णय झाला तर आपण आपलं राजकारण कुठला निर्णय म्हणताय तुम्ही? बघा, मी पार्टी नेतृत्वावर कुठल्या प्रकारचं चुकीची टीका करणार नाही, कुठल्या प्रकारचं बंड करणार नाही, दुसऱ्या कुठल्या पक्षात जाणार नाही। मी माझं राजकारण काही क्षणाकरता काही दिवसाकरता नक्की थांबवेल, कारण की मला
माझं वय 47 असताना मी जे काही विचारधारा माझी 30 वर्ष जपलेली आहे त्या विचारधारेला डाग लागणार नाही. पुणेकरांच्या मनात जे पक्ष उतरलेले आहेत म्हणजे मनातून उतरलेले आहेत त्यांच्याबरोबर काही क्षणाकरता काही वेळाकरता चुकीची आघाडी करून उद्या पुणेकरांनी 25 वर्ष माझ्यावर अविश्वास दाखवावा, माझ्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवावा, माझ्या विचारधारेवर अविश्वास दाखवावा, अशा प्रकारची कुठलीच चुकीची कृती करायची नाही. सन्मान्य अजितदादांबरोबर आम्ही 24 वर्ष कामकाज केले. त्यांच्यावर काल आज उद्या कधी शत्रुत्व नव्हतं, स्पर्धा नव्हती, नाराजी नव्हती, राग नव्हता, आजही नाही आणि उद्या पण नसेल. फक्त दादा भाजपबरोबर गेलेत आणि दादा फक्त एका निवडणुकीकरता 40-50 दिवसाकरता या पक्षाबरोबर आघाडी करतायत. एवढं क्लिअर कट ढळढळीत सत्य असताना त्या ठिकाणी आपण एक चांगले युनिट जे उभं केले मागच्या नाही का 4-4.5 वर्षामध्ये किंवा दादा गेल्यानंतर 2.5 वर्ष जे भक्कम केलं त्या युनिटचं वाटोळं करण्याचा अधिकार मला किंवा माझ्याबरोबरच्या एखाद्या कुठल्या माजी महापौरांना बिलकुल नव्हता, नाही, उद्या पण नसेल. असल्या कुठल्या माजी महापौरांनी पक्षाच्या सर्वसामान्य पक्षाच्या दीनदुबळ्या दलित चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्यांच्या करिअरचं वाटोळं करू नये एवढीच मला त्यांना अर्थतेची विनंती करायची. पण असा चुकीचा निर्णय होणार नाही याची खात्री तर आहे. झाला तर आपण थांबू. तुम्ही राजकारण थांबवणार? निश्चित थांबू. मी पुन्हा एकदा सांगतो, मी पक्षावर नेतृत्वावर टीका करणार नाही. ज्यांनी हा उद्योग केला असेल त्यांच्यावर पण टीका करणार नाही. पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात उडी पण मारणार नाही. मी माझं राजकारण काही क्षणाकरता काही दिवसाकरता नक्की थांबवेल. शेवटी ईश्वर आहे, तो नका मार्ग नक्की नका त्या ठिकाणी काढतो. शेवटचा प्रश्न, पण तुम्हाला अजितदादांसोबत गेल्यावर असं वाटतं का की आपल्या पक्षाचं नुकसान होईल, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कमी नगरसेवक निवडून येतील असं काय वाटतं? माझ्याकडे 41 प्रभागांचा तक्ता 165 जागेंचा. महाविकास आघाडी म्हणून लढलो तर किती ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी मिळतील निवडून यायची शक्यता आहे. त्या ठिकाणी फक्त दादांच्यावर आघाडी केली तर किती टका चांगल्या जागेंवर किंवा महत्त्वाच्या जागेंवर किंवा सच्च्या कार्यकर्त्याच्या जागेवर पाणी सोडावं लागतंय. आणि त्या ठिकाणी ज्यांनी भ्रष्टाचार केलेत अशा किती लोकांना संधी द्यावी लागते अशी म्हणजे पलीकडच्या. त्यामुळे मी त्यांच्या पक्षात कुणाला भ्रष्टाचारी म्हणत नाही, पण तिथं सामान्य माणसांमध्ये जो राग आहे त्या किती लोकांचा जय जयकार आपल्याला करावे लागेल ह्या सगळ्या गोष्टीचा तक्ता माझ्याकडे आज तयार आहे. आणि मला असं वाटतं की हा एक प्रकारचा ट्रॅप आहे. त्या ट्रॅपमध्ये कुणी अडकू नये. मला तर अडकायचं नाही, पण कुणीच अडकू नये. कुणी लावला ट्रॅप? तुमच्या पक्षातले लावलेत का अजितदादांच्या पक्षातले? कुणी असेल त्यांनी लावला असेल तर त्या ट्रॅपमध्ये अडकून एक जे चांगले युनिट, मी पुन्हा एकदा सांगतो, राज्यातल्या 36 जिल्ह्यामधल्या नाही का आमच्या राष्ट्रवादीच्या सगळ्यात म्हणजे चांगलं, बाकीचे युनिट पण चांगलेच आहेत, पण 24/7 करणारे जे एक युनिट आहे ते पुणे शहर आहे ते ढासळणार नाही याची काळजी मी जोपर्यंत त्या पदावर आहे तेपर्यंत नक्की ती काळजी घेईल. त्याच्यानंतर मी काय खूप सर्वा नाही. उद्या पक्षाला वाटलं की बाबा असा निर्णय घ्यायचा तर एखाद्या दुसऱ्या माणसाच्या हातात हे नाही का अधिकार दिले जातील. शेवटी त्यांनी काय करायचं हा त्यांचा निर्णय असेल. पण मला असं वाटतं की असा निर्णय होत असताना फक्त नुसतं पदावरून पाय उतारणं होता. आपण आपलं राजकारण काही क्षण काही दिवसाकरता नक्की थांबावं हा माझा ठाम निर्णय असेल. खूप खूप धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल. तर एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत प्रशांत जगताप आहेत. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर ते त्यांच्या पदाचा त्याग करतील आणि राजकारणापासून लांब राहतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आता नेमकं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरंच या दोन राष्ट्रवादी एकत्र येतात का, शरद पवार यांचा आदेश प्रशांत जगताप मानणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.